आटपाडी तालुक्यातील करगणी येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणी दुसऱ्या दिवशी करगणी गाव बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आलाय। तसेच आटपाडी पोलिसांची चौकशी करण्याची मागणी देखील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली। सोमवारी करगणीमधील इयत्ता 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। याबाबत आटपाडी पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती याप्रमाणे करगणी या ठिकाणी राहणारी इयत्ता 10वीत शिकणारी एका 16 वर्षीय मुलीने सोमवारी आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। तर आटपाडी पोलिसांच्याकडून गुन्हा दाखल करण्याबरोबरच संशयितावर कारवाई करण्यात दिरंगाई केली असा आरोप करत आटपाडी पोलिसांची चौकशीची मागणी ग्रामस्थांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आली। दरम्यान लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळ प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करत प्रमुख संशयित राजू गेंडसह 4 अटक करण्यात आले। तसेच पुढील तपास विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे स्पष्ट केले। मी सोमनाथ सरगर, माझ्या पुतणीने 2 दिवसापूर्वी रात्री 11 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली। त्या आत्महत्येस प्रवृत्त करणारे 4 नराधम करगणी गावातील त्यांनी तिचं व्हिडिओ शूटिंग करून गावात तिला एवढी टॉर्चर केली आणि तिला संध्याकाळी रात्री 11 वाजेपर्यंत फोन करत होती ती 4 मुलं आणि तुझं व्हिडिओ व्हायरल करेल त्या त्रासावरून तिनं आत्महत्या केली। आणि आम्ही आटपाडी पोलीस स्टेशनचे साहेब सकाळी 7 वाजता इथं घरी आले, तिला नेऊन आटपाडी दवाखान्यात नेले। दवाखान्यात नेऊन परत आमचा गुन्हा रात्री 1 वाजेपर्यंत गुन्हा दाखल त्यांनी करून घेतला नाही। आटपाडी पोलिसांचे बहिर साहेबांनी आम्हाला आमच्या घरी जवळजवळ 100-200 महिला घरी बसलेल्या आहेत। आटपाडी पोलिसांना पूर्ण गाव 200-400 माणसं गावात आटपाडी पोलिसांना बसवून घेऊन आटपाडी तालुक्यात राजकीय नेत्यांच्या दबावाखाली त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही। संध्याकाळी 1 वाजता गुन्हा दाखल करून घेतला, ते चुकीच्या पद्धतीने दाखल करून घेतला। दुसऱ्या दिवशी परत आम्ही आमच्या भाजपचे अध्यक्ष नीता केळकर मॅडम यांना फोन करून त्यांना जेव्हा ही जी पूर्ण माहिती दिली तेव्हा त्यांनी दुपारी 12 वाजता येऊन त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन सगळी ही करून दखल घेऊन तेव्हा त्यांनी फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्या आरोपींवर। परत बलात्कार 376 हे गुन्हा दाखल त्यांनी काल गुन्हे दाखल करून घेतलेला आहे। आणि ह्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी आणि हे रॅकेट बारकं नवं, हे रॅकेट जवळजवळ आणि ह्याच्यामध्ये 10-15 मुलं आहेत, ते जवळजवळ 27-28 व्हिडिओ त्या मुलाच्या मोबाईलमध्ये गावलेला आहे पोलिसांना, हे पोलिसांनी जप्त केलेलं आहे। ते पोलीस त्या मुलांची रूम आहे करगणी गावामध्ये, त्या रूममध्ये त्यांनी असं जणी लॉजेस थाटलंय, एवढं मोठं लॉज त्यांनी तिथं थाटलंय। तिथं एकानं शूटिंग करायचं, 2 जणांनी बलात्कार करायचा मुलींवरती, असं बऱ्याच मुलींनी त्यांनी अन्याय केलाय। फक्त आमची एवढीच मागणी आहे, आमच्या मुलीला माझ्या पुतणीला न्याय मिळावा आणि हा गुन्हा जो आहे हा फास्ट कोर्टामध्ये चालला पाहिजे। याचा विलंब जसं जमनीची 40 वर्ष कोर्टात केस चालू आहे तारीखवर तारीख असं होऊ नये। आणि महिला आयोगानं अध्यक्ष आपली रुपालीताई चाकरकर, चित्रताई वाघ यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या गुन्ह्याची ताबडतोब विधानमंडळात अधिवेशनात ही मुद्दा मांडून ह्याची दखल घ्यावी आणि हे फास्ट कोर्टात गुन्हा चालावा आणि या आरोपींना कठोर शासन व्हावं। आणि अजून बाकीचे काही आरोपी आहेत या आरोपींना ताबडतोब अटक व्हावी एवढी। आणि त्या आरोपी इटलगेनचा मुलगा राजू गेड यांचं जे बेकरीचं दुकान आहे हे ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे। ते दुकान ग्रामपंचायती ताब्यात, ते ग्रामपंचायतीनं त्या सरपंच आमच्या करगणगावच्या सरपंचानं ते दुकान ते ग्रामपंचायती ताब्यात जागा घ्यावी आणि जे अड्डाच बांधलाय, बेकरीचा अड्डाच बांधलाय, हे बलात्काराचा अड्डा बांधलाय आणि हे बंद व्हावं ही आमची मागणी आहे। गेंड कुटुंबाचं क्रिमिनल माइंड आणि इटल गेंड हे सावकारकीचा हे आहे, गावात 20%, 15%, 25% हे पैसे देऊन ह्याच्यावर पहिले बरेच गुन्हे आहेत, ह्याच्यावर तडीपाऱ्यासारखे असे भयंकर ह्याच्यावर गुन्हे आहेत। आणि ह्यानं आतापर्यंत गावात यांनी ऍक्सिडेंट करून यांच्या पोरांनी ह्यांनी बरीच 7-8 माणसांनी गावातली मारलेली, आपल्या आजूबाजूच्या गावातली हिवतडमधली, परत बेवघाटावरचे करंज अशी बरेच यांचे पूर्ण क्रिमिनल रेकॉर्ड आहे। आणि त्यांच्या गावात जे दुकानाची बेकरीला कामगार होता रामदास गायकवाड आरोपी, हा 2 नंबरचा आरोपी आहे। ह्यो आरोपी तडीपार आहे, बाहेरच्या जिल्ह्याचा तडीपार आहे। ह्यो इथं गावात बंदुकी घेऊन फिरतो, इथं आमच्या गावातल्या बरेच जणांनी लोकांनी बघितलेला बंदुकी घेऊन फिरताना। ह्याच्या मागे राजकीय कोणाचा पाठबळ आहे का? ह्याच्यामध्ये आमच्या आटपाडी तालुक्यातील एक आमदार आहे, आपल्या खानापूर तालुक्याचा एक आटपाडीचा एक नेता आहे। यांनी ह्या आटपाडी पोलीस स्टेशनला एवढा मोठा दबाव आणला की आम्ही सकाळी इथनं 10ला आमची मुलगी इथनं 7ला मुलगी नेल्या, रात्री 7ला मुलगी, सकाळी 7ला मुलगी नेऊन रात्री 1 वाजेपर्यंत हे गुन्हा करून घ्यायला दाखल तयार नाही ती। 1ला दाखल डीवायएसपीने परत गुन्हा दाखल केला, ती चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला। मुलगी आमची अल्पवयीन होती,
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्या मुलीवर, ते दाखल झाला नाही. मुलीवर बलात्कार झालेला आम्ही सांगितलं होतं, मुलीला रूम मध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केलाय. बलात्कारानंतर ती गुन्हा दाखल त्यांनी करून घेतला नाही आमचा. शेवटी नीता केळकर मॅडम जेव्हा आले आटपाडी पोलीस स्टेशनला तेव्हा यांनी ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे इथं. मग पोलिसांच्या बाबतीत तुमची काय भूमिका? आटपाडी ह्या गुन्ह्याचा तपास आमच्या आटपाडीचे PI बहिर साहेब आणि केंद्रे साहेब ह्याच्यामध्ये त्यांनी ह्या गुन्ह्याचा तपास करू नये, याचा तपास LCP सांगलीला वर्ग करावा आणि यांनी या गुन्ह्याचा तपास करावा. पोलिसांच्यावर काही कारवाईची मागणी आहे? आणि आटपाडीला जे बहिर साहेब यांची ताबडतोब यांना निलंबित करावं, त्यांची चौकशी करू. आणि त्यांची चौकशी व्हावी. त्यांचंही फोन रेकॉर्डिंग त्या दिवशी काढावं, त्यांचं CDR काढावं, त्यांना कुठल्या आमदाराचा फोन आलाय, कुठल्या आटपाडीच्या नेत्याचा फोन आलाय, हे जी पूर्ण माहिती निघेल. मी विनय रामचंद्र भैर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. महादेव भिकाजी सरगर राहणार करगणी यांनी दिनांक 7/7/2025 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे आटपाडी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 254/25 लैंगिक अत्याचार व आत्महत्यास प्रवृत्त करण्याबाबत 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यातील 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोपीकडे तपास चालू आहे. पुढील तपास हा विटा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कांबळे मॅडम ह्या करत आहेत. नातेवाईकांनी आरोप केलेला आहे त्या मुलांनी इतर मुलींनी सुद्धा अशा प्रकारे अत्याचार केलं. याबद्दल काही तपास माहिती आली का? त्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ आहेत असं त्यांचे नातेवाईकांनी आरोप केला, यावर काय सांगा? याबाबत तपास चालू असून सर्व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सदर मोबाईलची फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी करण्यात येणार आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तुमच्यावर सुद्धा आरोप केलेले आहेत की तुमचे आणि जे तुमचे PSI केंद्रे आहेत, राजू केंद्रे, यांची चौकशी करावी आणि तुम्ही गुन्हा दाखल करण्यास विलंब केला असे त्यांनी आरोप केलेले आहे. काय नेमकी वस्तुस्थिती? फिर्यादी पोलीस ठाणे येथे आल्यानंतर तात्काळ फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन हे पूर्ण CCTV कॅमेरा अंतर्गत आहेत. त्याबाबतचे CCTV फुटेज पोलीस स्टेशन येथे उपलब्ध आहेत. त्यांनी केलेले आरोप सर्व फिर्यादीने फिर्याद दिल्यानंतर तात्काळ गुन्हा करण्यात आलेला आहे. गुन्ह्यात कोणत्या प्रकारचा विलंब करण्यात आलेला नाही. आता या 4 लोकांच्यावर काय काय गुन्हे दाखल केलेले आहेत ते जरा माहिती द्या. ही 4 जणांवर बालकास आत्महत्यास प्रवृत्त करणे आणि त्यातील एका आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याबाबतचा 376 आणि पोस्कोचा गुन्हा दाखल आहे.